नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ने ऑपरेशन थंडर 2 अंतर्गत धडक कारवाई करत गांजा तस्करीचा भंडाफोड केला आहे। सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीतील आशीर्वाद नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित इसमाला ताब्यात घेतले। झडती दरम्यान आरोपीकडनं मोठ्या प्रमाणात गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले। या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद समीर, मोहम्मद वजीर उद्दीन, शेख मोहम्मद शेख अब्दुल, मोहम्मद अकबर, बाबा मोहम्मद सखर या तिघांना अटक केली आहे। तर या प्रकरणातील आणखी 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। 4 किलो 365 ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत 1,09,125, रोख 4,000, 4 अँड्रॉइड मोबाईल, किंमत 40,000, एकूण मुद्देमाल 1,54,025 ही कारवाई एनडीपीएस कायद्याअंतर्गत करण्यात आली असून आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर अटक करून पुढील कारवाईकरिता सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे। नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून तपास अधिक खोलवर सुरू आहे। त्यांना गुप्त माहिती दिली की आशीर्वाद नगर सक्करदरा इथे बाहेरचे काही 2-4 व्यक्ती आहेत आणि तिथे गांजाचं विक्री सुरू आहे। त्या गुप्त माहितीवरून आम्ही ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यावरून मग आम्ही सापळा रचून ती रेड केली। त्यामध्ये युनिट 4चे अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे। यामध्ये जवळपास 3 आरोपी अटक केले आहेत। त्यांचे नाव आहे मोहम्मद अकबर, तो राहणार तेलंगणा। दुसरा आहे मोहम्मद जासिम वल्द, तो राहणार आहे मुंबईचा। आणि मोहम्मद समीर वजीरुद्दीन, तो पण राहणार तेलंगणाचा। यातील 2 जे मुख्य आरोपी आहेत ते फरार आहेत। त्यांचं नाव आहे मोहम्मद जहागीर, बाबा अब्दुल कादर आणि दुसरा अज्जू उर्फ राणा हैदराबाद, राज्य तेलंगणाचे हे आरोपी आहेत। आणि ही मॉडेल्स जवळपास हे यापूर्वी पण इथे आलेले आहेत आणि हे इथून गांजा घेऊन जातात आणि हैदराबाद मध्ये विक्री करतात, अशी यांची मॉडेल्स होती। 3 आरोपी आम्ही अटक केले, कारवाई केली। टोटल 4 किलो 365 किलोग्रामचा आम्ही गांजा जप्त केलाय आणि हे आरोपी आणि एकूण मुद्देमाल त्याचप्रमाणे 4 मोबाईल जप्त केलेले आहेत। असं आपण 1,54,000 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे। आशीर्वाद नगरला ते किरायाचं घर आहे, साजिद म्हणून यांचं सज्जू, तो पण फरार आहे। त्याने जवळपास ते किरायाने दिलेलं होतं आणि तिथेच ते वरचं रूम रिकाम होतं। तिथं कोणाच्याच नावाची सध्या अजून भेटलेलं नाहीये की कोणाच्या नावावर ते रेंटनं दिलेलं आहे। त्याचा तपास सुरू आहे आणि त्यामुळे बाकी त्या बिल्डिंग मध्ये खाली फर्स्ट आणि ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरला भाडेकरूच आहेत आणि वरच्या 2 रूम आहेत ते रिकामे होतं आणि तिथेच हे लोक मिळून आले। त्यामध्ये गांजा होता आणि हे सगळे तिथे हजर होते।